मी देवेंद्र तांडेल, अध्यक्ष अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती. मुळात जो निर्णय मंत्री नितेश राणे साहेबांनी काढलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे. 15 ऑगस्टपर्यंत जो निर्णय काढला होता की मासेमारी बंदी कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा जो निर्णय शासनाने केला होता त्याचं मोठ्या स्तरावरनं स्वागत झालं होतं. कारण मासळी साठ्याचं जतन करणं ही आज काळाची गरज आहे. परंतु दुर्दैवाने फक्त 4 दिवस शिल्लक असताना जुलै महिना संपण्याच्या 26 जुलैला नितेश राणे साहेबांनी जो व्हिडिओ काढला त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. आणि गुजरातमध्ये 15 ऑगस्टपर्यंत मासेमारी बंदी असल्यामुळे आज गुजरात राज्य प्रथम स्थानावर आहे मासे उत्पादनामध्ये. तर त्याच धर्तीवर जर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हीच लागू केलं असतं तर आज महाराष्ट्रात सुद्धा मासे उत्पादनाचं स्तर वाढलं असतं. आणि दुर्दैव असं आहे की 26 जुलैला जो व्हिडिओ राणेसाहेबांनी काढलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोच आहोत. पण त्या व्हिडिओमुळे करंजाचे मच्छीमार जे आहेत त्यांना त्याचा मोठा फायदा झालेला आहे. त्याचं कारण असं आहे की आमचे जे पारंपरिक मच्छीमार आहेत त्यांनी त्यांचं सगळं नियोजन जे आहे ते 15 ऑगस्टच्या दृष्टिकोनातून केलं होतं. आणि करंजाच्या मच्छीमारांना हे अधिकारी महेश देवरेसारखे जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना आतली इन्फॉर्मेशन देऊन ते सगळं सज्ज होते. जशी त्यांनी व्हिडिओ काढली त्यांच्या बोटी 1 ऑगस्टपासून बाहेर निघालेल्या आहेत. त्यांचा जो इन्सायडर ट्रेडिंग आपण शेअर मार्केटमध्ये ऐकलेलं आहे की त्यांना फायदा अनैतिक फायदा करंजाच्या मच्छीमारांना झालेला आहे. आणि त्याच्यामुळे आज दुष्काळ मासे मोठ्या प्रमाणात होणार आहे. कारण की मासे साठा जाताही करंजाचे मच्छीमार खाऊन जाणार आहेत, जे दुर्दैव आहे, अनैतिक आहे आणि इल्लीगल आहे. ह्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे. आणि ह्याचं राज्य सरकारने विचार करून नुकसान भरपाई देणं ही आत्ता काळाची गरज आहे. आणि जे मच्छीमार आज तिकडे ॲक्सेस पास घेऊन जे गेलेले आहेत त्यातसुद्धा फार मोठा घोळ आहे. कारण की ॲक्सेस पास देताना बऱ्याच त्रुटी आहेत, बऱ्याच पॉलिसी आहेत, ते फॉलो करणं गरजेचं आहे. ते शासनाने केलेलं नाही आहे. फ्रेमवर्क तुम्हाला बनवावं लागतं, तुम्हाला ट्रान्सपोर्टर त्या बोटीमध्ये बसवावं लागतं. असे कुठल्याच घटना त्याच्यामध्ये नसल्यामुळे हे ॲक्सेस पासचं भूतसुद्धा अनैतिक आहे, इल्लीगल आहे. आणि ह्याच्यावर सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि देवरेसारखे भ्रष्ट अधिकारी यांना निलंबित केलं पाहिजे.